महाराष्ट्र राज्याच्या वतीने जी MHCET 5 मेला घेतली जाणार आहे ती तशीच घेतली जाणार आहे। यामध्ये कोणताही बदल नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांनी 5 मेची परीक्षा ही तयारी जशी केली आहे तशी चांगली तयारी करून ती परीक्षा द्यावी असं माझं सर्व विद्यार्थी आणि पालकांना आवाहन आहे। महाराष्ट्र शासन जो राष्ट्रीय स्तरावर नीट परीक्षेचा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधात रिव्ह्यू पिटिशन आम्ही दाखल करतो आहोत। माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा पूर्ण आदर ठेवून आम्हाला 3-4 गोष्टी रिव्ह्यू पिटिशन मध्ये मांडायच्या आहेत। त्यात क्रमांक 1 की महाराष्ट्र राज्याने एक कायदा पारित करून प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आणि शासकीय मेडिकल कॉलेज यांची CET एकच केली आहे। प्रायव्हेटच्या याच्यामध्ये तथाकथित भ्रष्टाचार होतो असं मानून सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली आणि एक नीटचा विषय आणला होता। तर महाराष्ट्राने ती काळजी आधीच घेतली आहे। त्यामुळे प्रायव्हेट असो शासकीय असो मेडिकल सीटसाठी एकच CET महाराष्ट्रात होते। क्रमांक 2 महाराष्ट्रामध्ये CBSE बोर्ड आहे, ICSE बोर्ड आहे, SSC बोर्ड आहे। आता ही जी नीटची परीक्षा होणार ही CBSEच्या सिलेबसच्या आधारे होणार आणि ही CBSEच्या सिलेबसच्या आधारे झाली तर आमचा ग्रामीण भागातला जो गरीब विद्यार्थी SSC बोर्डाच्या शाळेत जातो, कारण प्रामुख्याने CBSE ICSE बोर्ड हे शहरामध्ये थोडं ज्यांच्याकडे पैसे देण्याची ऐपत आहे अशा पालकांची मुलं जातात, पण सामान्य गरीब घरातला ग्रामीण मुलगा हा SSC HSC बोर्डाचीच परीक्षा देत असतो आणि त्याचा सिलेबस आणि CBSEचा सिलेबस याच्यामध्ये तफावत आहे। त्यामुळे त्याला ही परीक्षा अचानक तुम्ही 15 दिवसात घ्या म्हटली तर त्याला तयारीला वेळ मिळत नाही आणि त्यामुळे हा त्याच्यावर अन्याय होईल। त्याचा जो मूलभूत अधिकार आहे घटनेने दिलेला त्याच्यावर अतिक्रमण होईल असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळे गरीब ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी महाराष्ट्राची जी CET आहे ती घेण्याची आणि त्याच्या आधारे प्रवेश करण्याची आम्हाला परवानगी मिळावी असं आम्ही त्यामध्ये मांडणार आहोत। तुम्ही CBSEच्या स्तरावर HSCचा सिलेबस का नाही आणला असा प्रश्न सुप्रीम कोर्ट आम्हाला नक्की विचारेल, पण 2013ला सुप्रीम कोर्टाच्या बेंचने नीट रद्द केली होती। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।